मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण सलाईनसह पळाले बाहेर। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात विजेचा दाब अचानक वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याने रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यामध्ये रुग्णालयातील 3 पंखे जळाले। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी देखील 2 वेळा असा प्रकार घडला होता। येथील रुग्णालय प्रशासनाने या घटनेबाबत संबंधित विभागाला लेखी कळवले होते, मात्र संबंधित वीज वितरण कंपनीकडून याबाबतीत खबरदारी घेतली नसल्या कारणाने पुन्हा एकदा रुग्णालयात स्फोट झाला। या स्फोटाच्या आवाजाने रुग्णालयातील आंतररुग्ण विभागातील रुग्ण सलाईनसह रुग्णाला बाहेर पळाले, तर बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण घाबरून बाहेर पडले। रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। ही घटना घडल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांनी तात्काळ मंद्रुप येथील वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्यास सांगितले। तसेच रुग्णालयातील जळालेल्या वायरिंगचे काम तात्काळ पूर्ण करून घेऊन येथील वीज पुरवठा सुरळीत चालू करून घेतला। मात्र अशा घटनांमुळे येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।